आजचा दिवस खासच होता. सकाळपासूनच पावसाने थोडी साथ दिली होती. रिमझिम थेंब सतत कोसळत होते, पण त्या सरीमध्येच एक वेगळाच उत्साह होता. कारण आज घरच्या बाप्पांना घरी आणायचं होतं. गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने रस्ते दुमदुमले होते. ढोल ताशांचा गजर, फुलांचा आरास केलेली वाहने आणि भक्तांच्या ओवाळत्या नजऱ्या सगळीकडे एक मंगलमय वातावरण पसरलं होतं. बाप्पांना घरी आणण्यासाठी निघालो तेव्हा पावसाचे थेंब कधी अंगावर अलगद पडत होते तर कधी जोरदार पडत होते. पण त्या पावसातही भक्तीची ओढ जास्त होती. हातात मूर्ती घेऊन जेव्हा घराकडे पावलं वळली तेव्हा मनातला आनंद शब्दात सांगता येणार नाही. मग ताईंनी ओवाळून घेतलं. घरात पवित्र वातावरण तयार झालं होतं. लहानशी ओवी मात्र सगळ्यात जास्त उत्साहित होती. तिच्या डोळ्यात चमक होती. ती बाप्पांना हात लावून बघत होती. तिला खूपच आनंद होता. बाप्पांची सजावट फुलांनी, दिव्यांनी आणि रंगीबिरंगी लाईट्सने केली होती. त्या झगमगाटात मूर्ती अधिकच आकर्षक दिसत होती. संध्याकाळी आरतीची वेळ झाली तेव्हा घरभर सुख करता दुःख हरताचा गजर घुमला. आरतीच्या ज्योतीसोबत भक्तिभावाचा प्रकाश प्रत्येकाच्या मनात उजळून निघाला. त्यानंतर बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण केला. गोड गोड प्रसादाने घरभर उत्साहाचा रंग आणखीनच खुलून आला. रात्रीच्या जेवणासाठी खास मेनू होता. पनीर भाजी, गरमागरम चपाती आणि जीरा राईस. यामुळे सगळ्यांनी पोटभर जेवणाचा आस्वाद घेतला. गप्पा, बाप्पांचा आगमनाचा आनंद या सगळ्यांमुळे आजचा दिवस खूपच खास आणि अविस्मरणीय ठरला.